मनोरंजन आणि संस्कृती याचा आनंद एकाच ठिकाणी घेण्याची संधी म्हणजेच हा आगरी महोत्सव. आज मी आले आगरी महोत्सव पाहण्यासाठी, जो डोंबिवलीमध्ये आयोजित केलेला आहे. डिसेंबरमध्ये चालणाऱ्या या आगरी महोत्सवाची जय्यत तयारी झालेली आहे. पाहू शकता तुम्ही, मस्त असं सगळीकडे लाईट्स वगैरे सगळं झगमगाट आहे. एंट्री केल्या केल्या आम्हाला सिद्धिविनायक गणपतीची मंदिराची प्रतिकृती इथे पाहायला मिळाली. विक्रेत्यांसाठी आपल्या वस्तूंसाठी हक्काची बाजारपेठ म्हणजे हे महोत्सव आणि एक्झिबिशन. त्यामुळे डोंबिवलीकरांनी आपल्या मनपसंत वस्तूंच्या खरेदीसाठी ह्या आगरी महोत्सवामध्ये खूप गर्दी केली होती. लहान मुलांसाठी मनोरंजन पार्कही होतं, पण तिथे खूप गर्दी होती, त्यामुळे आतमध्ये आम्ही गेलोच नाही. त्यामुळे बाहेरूनच घेतलेली ही छोटीशी जी क्लिप आहे ती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहता येईल. आगरी कोळी आणि मासळी यांचं अटूट नातं, त्यामुळे आगरी महोत्सवामध्ये एक कॉर्नर मासळीसाठी असायलाच हवा आणि तो होता. दर 5 मैलावर जशी भाषा बदलते तशी खाद्यपदार्थाची चव आणि बनवण्याच्या पद्धती पण बदलतात. त्यातही आगरी कोळी घरातल्या जेवणाची एक वेगळीच चव असते, नाही का? तर ह्या स्टॉलवर खूप अशा डिशेस होत्या ज्या आगरी पद्धतीने बनवल्या होत्या. त्यामुळे फिश खाणाऱ्या खवय्यांनी ह्या स्टॉलवरती खूप गर्दी केली होती. आणि ह्या वेळच्या आगरी कोळी महोत्सवात खास अशी हीच गोष्ट होती, ती म्हणजे हे चमचमीत आणि झणझणीत आगरी पद्धतीचं जेवण, जे एक खास मेजवानी म्हणून सर्व मासळी खाणारे खवय्ये एन्जॉय करत होते. स्टेजवर मनोरंजनाचे कार्यक्रम चालू होते. कोळी गीत आणि कोळी नृत्य पाहण्याचा आनंद मीही घेतला. कलाकारांचा डान्स पाहण्यासाठी रसिकांनी खूप गर्दी केली होती. हा आगरी महोत्सव डोंबिवली येथील संत सावळाराम क्रीडा संकुलात आयोजित केला होता आणि यंदाचे हे 20वे वर्ष होते. 8 दिवसांसाठी चालणारा हा आगरी महोत्सव पाहण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही लाखो लोकांनी भेट दिली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि प्लीज सबस्क्राईब करा पुढचे येणारे व्हिडिओज पाहण्यासाठी.